शांताबाई झालं? बस झालं पाकाय. जा आरतीचं ताट तयार करा. जा. हे झालं. आता आई काय वरडायला ना ग. चंचे, अगं तू डोसक्यावर पडलीस का काय? अगं माप कवल आणलंस तू? आधी मान माझा मग तिचा. या घरची खरी सून म्या हाय. ती फक्त तात्पुरती हाय. काय कोपऱ्यापर्यंत आला? हो झाली सगळी तयारी झाली. या दुर्गे, वरात आले कोपऱ्यापर्यंत. गृहप्रवेशाची तयारी केलीस ना? आणि ते माप कुणी ओलांडलं? अगं ताई, ते मी माप भरून ठेवलं होतं. हा, एक मांजर आली अगं आणि तिचा धक्का लागला, माप पडलं बघ. ही मांजर लय म्याव म्याव करायला लागले. तिच्या गळ्यात घंटा घाल, नाहीतर घराबाहेर काढायला लागल. बघते काय चंचे? भरते म्या. मग चंचे अजून कोण आहे ग? हा, भर लवकर. आणि ते पडलेले तांदूळ भरू नगस. रत्मा, तांदूळ आण. आणि आता नीट वागायचं तुम्ही. काही नाटकं करायची नाहीत. जे काय करायचं ते आम्ही करू आणि ठरलेला येळी करू. आणि त्या कमळ बद्दल बोलायचं राहिलंच आहे. त्याला कसं कळलं की आम्ही गेम केला? आम्ही तुम्हाला हे विचारलंय आणि आता परत विचारतोय. आम्ही गेम केला हे फक्त आम्हाला स्वतःला आणि तुम्हा दोघींना माहित होतं. मग ते त्या कमळला कसं काय कळलं? मी काय नाही बोलले. आम्ही जास्त काही बोललो नाही, कारण घरात लग्न आहे. पण ह्या विषयावर बोलणं पेंडिंग आहे, हे ध्यानात ठेवा. दुर्गे, आरतीचं ताट आण. ताई, तू वाटेत ना बाजूला हो. अहो मी अरे दादा, ती पिशवी जरा आत ठेवाल का? हा, इकडे ठेवा. दादा, त्या पलीकडच्या साईडला ठेवाल जरा. हा हा, ठेवली का? धन्यवाद. या. अहो, पाणी देऊ का? नाही, नको. काय झालं? घर कसं सगळं सुनं सुनं वाटतंय ना. हो ना, सुनं वाटतंय खरं. विद्या, युरूचं पण लग्न झाल्यावर आपलं कसं होणार ग? अहो, आपल्यालाही सवय होईल हळूहळू. ते घाईघाईत झालं ना लग्न. अगं, आपली मुलगी सासरी गेली पण. हो, पण तिचं सगळं चांगलं झालं की नाही? किती चांगलं घर मिळालंय. अधिपतीराव किती प्रेम करतात आपल्या अक्षूवर, हो की नाही? इतकं चांगलं घर, सोन्यासारखा नवरा मिळालाय. तुम्ही ना टेन्शन नका घेऊ. आपली अक्षू दिल्या घरी अगदी सुखी राहणार आहे. तिच्या पावलांनी ना गोकुळ नांदणार आहे त्या घरात. मुलींच्या सुखापेक्षा आणखी काय हवं असतं ग आपल्याला? खरंय. ये ये.
म्हणजे अगं पांढरी साडी कशाला नेसलीस? अगं कोण मेलाय का काय? वय माझं पिरेन मेलं. या महापोलांडा. थांबा थांबा. अक्षरा छान चौखाना घे. हो वहिनी, नाव तर घ्यावंच लागल. घ्या की वहिनी नाव. सुखी ठेवोत सगळ्यांना ब्रह्मा विष्णू महेश. सुखी ठेवोत सगळ्यांना ब्रह्मा विष्णू महेश. सरस्वतीला नमन करून करते अधिपती रावांबरोबर गृहप्रवेश. वा वा वा, लय भारी. अधिपती आता तुझी बारी. घे छान चौखाना घे. या आई साहेबांसारखी आई अख्ख्या पृथ्वी तलावावर नाही. तलावर. पृथ्वी तलावर. तलावर नाही. आई साहेबांसारखी आई अख्ख्या पृथ्वी तलावर नाही. मास्तरीनबाईंचं नाव घेतो, त्यांचा तर नादच नाही. तू या घरात प्रवेश करण्याआधीच तुझी गच्छंती ठरली आहे. तुला एवढं सांगून पण तू माझ्या नाकावर टिचून या घरात आली ना. मग तुला आणि तुला या घरात आणणाऱ्या भुवनेश्वरीला नाही दोघींना भिकेला लावलं ना तर नाव चंचला नाही लावून. सोनबाई, आमच्या या घराला लक्ष्मीची गरज आहे. तुमच्या रूपानं लक्ष्मी आल्या. चारू, आपल्या घरी सून आली. तुला पाहिजे होती तशी शिकल्याली चांगल्या घरातली पोरगी तुझ्या घरची लक्ष्मी झाली आज. आमचं असं ठरलं होतं, तिच्या संग लगीन नाही करायचं जिच्या संग जगू शकतोय. लगीन तिच्या संग करायचं जिच्याशिवाय जगूच शकत नाही. तुमच्याशिवाय आमचं काहीच झालं नसतं मास्तरीनबाई. आम्हाला आमचं सुख मिळालं. आता तुम्हासनी सुखी करणं एवढंच आमचं काम आहे. तुमच्या घरी तुमचं स्वागत आहे. महापोलांडा.
घेऊन जाय ना वर. हे बघा. धनंजय यासनी वर घेऊन जा, वर घेऊन जा यासनी. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला खाली सोडत जाऊ नका म्हणून. कशाला खाली घेऊन येतात तुम्हाला? वर घेऊन जा. लागलं का तुम्हाला? नाही. बसा शांत. काय गरज होती का? मी काय मी बोलाले घरात मी सांगे वय वय पण आताच आली नव्हती घरात. हा घाबरली नव पोर. मी घाबरलो नाही. मी बोलाय मी समोर आली. मी बोलाय ते बोल मी काय नाही. मी घाबरलो नगा ना नगात रागा करून घेऊ. आणि त्या नव्या नवरी समोर नोकरांसमोर तुम्ही भोवीशी असं वागता चांगलं दिसत नाही ते. वय मला समजत्या पण हे बघा पण लोक तुम्हासनी नावं ठेवतात ना व म्हणून भोवी तुम्हासनी खोलीच्या बाहेर येऊ देत नाही. नगा ना असं वागू. हा शांत व्हा. ती आली आहे ना व घरात आली आहे ना व बोलेल तुमच्याशी. खाऊन घ्या औषधाच्या गोळ्या घ्या आणि पडा निवांत. नगात रागा करू. येऊ मी. मला बोल बस सांगितलं. अंबाबाईचा सॉरी बरं का हो. का? विचित्र माणूस आहे हो. तुमचे वडील? काय आता वडील म्हणायची बी लाजच वाटते आम्हासनी. इट्स ओके. नाही बघितलं का नाही आमच्या आईसाहेबांनी ढकलून दिलं. बायकांबद्दल काय कचराच वाटतोय तरी ह्यासनी. माझं डोसक्याची अशी शिर उठते का नाही. अधिपती इट्स ओके. तुम्ही लांब राहत जा जरा. हो मी लांबच राहीन त्यांच्यापासून. हे तुमच्या खोलीत ठेव का? अधिपतींच्या खोलीत नाही ताईच्या खोलीत ठेवायचंय. नाही म्हणजे अजून देवदेव झालं नाहीत ना व म्हणून मग ताई म्हणली का तू तिच्या खोलीत जायचंयस. हा अरे तोंड काय बघायलायस. जा की सामान ठेव ताईच्या खोलीत. जा जा जा. मी भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत? अहो आमच्या आईसाहेब काय खाणार नाही. आजींच्या खोलीत नाही चालणार का? आता काय आमच्या आईसाहेबांनी
विचार करूनच ठरवलं असेल. असू दे काय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा मास्तरीनबाई, अहो आमच्या आईसाहेब अशा फणसावानी येतो. वरनं किती जरी काटेरी वाटल्या का नाही, तुम्ही गोड घरी आहेत, तुम्हाला नाही कळेल. तुम्ही लोड घेऊ नका. हा चल मी घेऊन जाते तुला मावशीच्या खोलीत. हा त्यासनी माहिती आहे आईसाहेबांची खोली. वय पर नवी नवरी आहे ना, मावशीने सांगितलंय का नव्या नवरीला सोबत करायची असती, सोबत घेऊन ये. चल चल गाण्या घे, चल. ऐकलं नाही ना माझं? पश्चाताप होईल तुला. बोलू नये, माझीच मावशी आहे, पण ती लय शातेर दिमाग आहे. तू तिच्या समोर तुझे समदे पत्ते ओपन करू नग. अन हा, तिला शिक्षणाबद्दल काय बी वाटत नाही म्हणून नांगी बी टाकू नका. मावशी का नाही पहिल्याच दिवशी मांजर मारते, पण तू तशी घट आहे. तू तुझा शिक्षणाचा बाणा अजिबात सोडू नका, नाहीतर ती आयुष्यभर नाही भविष्यभर तुला टाचाखाली ठेवल. आपली साथ हितपर्यंतच. आता वाघिणीच्या गुहेत तू जा आणि जिवंत राहा. हॅलो. हा बोला. काय काय खबर वाहते? आत्ताच बघितलं, ती मास्तरीन बसली अधिपतीच्या बाजूला राणी सारखी. हो थांबा थांबा जरा. अहो इकडे मला वाऱ्यावर सोडलंय आणि तिकडे त्या अडाण्याच्या बाजूला जाऊन बसली ती. मला राग येतोय आता. तुम्ही ऐकताय? मी सगळं माझ्या डोळ्यानं बघतीये. पण कसं आहे सगळं तिकडे? चाललंय ठीक. आता काय चाललंय? सांगितलं ना, जेवण खाणं सुरू आहे. ते उद्या काय खेळबिळ पण आहेत म्हणे. सगळं एकदम पद्धतशीर करणार आहे मावशी. मूर्खपणा आहे हा. सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे करतायत. खरं तर ना मला पद्धतशीरपणे बाजूला केलं. तांदळातून खडा काढावा ना तसं मला अक्षराच्या आयुष्यातून बाजूला केलं गेलं. आमच्या लग्नातून तो अडाणी त्या अक्षराला पळून घेऊन गेला आणि स्वतःचं लग्न लावून घेतलं तिच्या बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे जर लग्न तोडायचंच आहे तर हे सगळं कशाला? येतं का मावशीला विचारायला एवढं पद्धतशीर का? हा, मला ना आता अजून राग येतो. तो राग आहे ना तुमचा, तुम्ही तुमच्या मनातच ठेवा. त्यांचं सगळं ठीक चाललंय ना हे सहन नाही होते मला. माझं मन ना तिळतिळ तुटतंय. फार काळ नाही चालणार त्यांचं सगळं ठीक. मग आता काय करायचं आपण? म्हणजे आता गप्प बसून चालणार नाही. अहो साखरपुड्याच्या वेळी बोलून बघितलं ना मी, काय झालं? शहाण्याला शब्दाचा मार लागतो, पण आता कळतंय की शहाणे नाही हे दीड शहाणे आहेत. लग्नाच्या वेळी एवढा निषेध व्यक्त केला मी, काय 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 झालं त्याचं? काहीच नाही झालं. उलट ह्या एवढा अवाचा सवा खर्च केला त्या लग्नावर. काही किंमतच नाहीये माझ्या बोलण्याची. आपण आता एक काम करू, काहीतरी नवीन प्लॅन करू आणि पहिले तर भेटून बोलू आता आपण. हा ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. तुम्ही सारखे फोन करू नका, मी करेन. बरं ठीक. राणी हे बघितलंच काय काय आहे? काकण काकण म्हणतात त्याला. काकण काकानं नव काकण. मी बी आधी तसंच म्हणलं होतं, मला आत्ताच कळले काकण म्हणतात. काकण हाय शपथ मला खरंच वाटत ना माहिती काय मास्तरीनबाई माझ्या धर्मपत्नी अर्धांगिनी. हा स्वप्नात असल्यावर वाटाले. लय हालू नका, थांबा. लगीन झालं आता, पोरटकी राहिली नाही. तुला सांग काय, गाठ बांधणार त्यो आहे. देवाच्या मनात होत, देवाच्या मनात होत ग. आतापर्यंत मी तुझ्याशी सगळं बोललो आहे का नाही? मग कवा दुःखात होतो, कवा आनंदी होतो, पण आज आहे का नाही, आज एवढा आनंद झालाय का नाही.
एका जागी उभा राहा. तुला 10 वेळा सांगायला लागते का एकच गोष्ट? पण लय आनंद झालाय आज. माहितीये काय, माझी बायको बनून उमरा ओलांडून आत आल्या. गोड गोड गार गार फुला त्याला मध घरातच घेऊन आलो की हे राणी. असू दे, ऐक आता मी जाऊन जेवण करून येतो. तसं मन तर भरलेलंच आहे पण पोट भरायला लागते. लक्षात घे, आल्यावर राहिलेलं बोलतोच. ए गोड गोड गार गार फुला. आणि ऐक, हे आपलं आपल्यातच ठेवायचं. हे वेगळं ते वेगळं.